लायकी दाखवून दिली होती सगळ्यांची, म्हणजे माझी एकटे आमचीच नाही सगळ्यांची. विचारांचा संच, आठवणींचा संच तुमच्यापाशी पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही निघालोय साताऱ्याला आणि ही जी गाडी आता येते. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर वातावरण बघा सकाळ सकाळचं काय भारी, अतिशय सुंदर असं वातावरण. इथून हायवे, आजूबाजूची गाव किती सुंदर दिसायला लागले. अतिशय सुंदर असं वातावरण. आणि जर तुम्ही शांत ह्याने ऐकलं तर बघा, पक्ष्यांचा किलबिलाट, कोंबड्यांचा आवाज. हा बा, ऐका. किती सुंदर आहे ना अशी पहाट, अशी सकाळ रोज प्रत्येकाच्या आयुष्यात नैसर्गिक सकाळ प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे. आणि डोंगर बघा किती सुंदर दिसते, खूप सुंदर. आणि आमचं घर कसं जरा मधोमध असल्यासारखं आहे, त्यामुळं चारी साईडून आम्हाला सगळं दिसते. इकडचं वातावरण बघा, या साईडला कोल्हापूर आहे, या साईडला पुणे, मुंबई. चला भेटूया आजच्या सुंदर अशा दिवशी. चला चला तिकडे, चला चला. अरे हो, अरे आहे. तर मित्रांनो, सकाळ सकाळी गावात फिरते. ते आमच्या भाऊनी जारचं नियोजन घेतलंय ना, त्याच्या मित्राचं जार हे, तर जत्रेमध्ये जार लागतात ना पाणी प्यायला, ते गोळा करते. आमचं गाव आतमधून पण झाडं, मेन रोड माग आहे तिकडं पण झाडं, इकडं असं हनुमान मंदिर आहे. अतिशय सुंदर असं गाव आहे आमचं. Nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. आपल्या घराकडे जाण्याचा रस्ता दिसतंय का नाही, तसं आपलं घर बघा. टायगर टायगर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेले घरी. इसे बोलते ब्लॉगिंगचा रिव्ह्यू. तर मस्तपैकी असं सपोर्ट भेटतो ब्लॉगिंगला. चला 4 रिव्ह्यू लावतो, कारण आज निघायचं आपल्याला पुण्याला. चलो बाय बाय. Now throw your hands up if you feel this breeze. Come on. West Coast vibing got you weak in the knees. चला बाय बाय. Low riders bouncing with the funk turn high. तर चला मित्रांनो, आता आपण निघालोय पुण्याच्या दिशेने. नक्कीच आता वाजले 12:30-1. इथून जायचंय आजीच्या गावाला, आईच्या गावाला. तिथं थोडंसं काम आहे, बघू जमलं तर ते करू, निघू थेट पुण्याला. तर मित्रांनो, ही आहे आमच्या गावची, म्हणजे अनेक गावं ह्या जीवनवाहिनीवर निर्भर आहेत, म्हणजे आपली कृष्णामाई. नक्कीच
या नदीमुळं कित्येक लोकांचं आयुष्य बदलतंय, म्हणजे शेतकऱ्यांचं. कारण पाणी जिथं जिथं असेल तिथं तिथं नक्कीच शेती बागायतदार राहतात शेतकरी. नशिबवान असतात ज्यांच्या गावाच्या आजूबाजूला नदी आहे. तर काही आम्ही आलेलो आहे मामाच्या गावात. हे आमच्या आजीचं घर. मस्त कायऱ्या बघा कशा आलेले आहेत. कायऱ्या तेच तोडायची इथेच खायची, मजा येतील. हे आमचा रवी मामा. Moon shining, streets come alive, candy paint gleaming, yeah. तर आम्ही आता लिंबू तोडेले मस्त पैकी. ही टायगर शेड बसली तिथे, त्याला बस म्हणलं होतं, घाबरवलं होतं त्याला. आणि एक्स्ट्रा जे पलीकडे वाढत होती झाड असं राऊंड करण्यासाठी त्याला उंच जाण्यापासून थोडंसं कट करावं लागतं, कापावं लागतं. त्यामुळे ते थोडंसं कापलं होतं. तर ही आमच्या आजीनी सगळी झाडं लावलेली आहेत बघा. तिकडं आंब्याचं, चिक्कू आणि लिंबू इथं आहेत. ते लिंबूचं आहे. अतिशय एवढे लिंबू लागतात ना बेकार. ते कष्टाचं फळ आहे आमच्या आजीचं, आईचं, मम्मीच्या आईचं. आणि ही सगळी पुढं घर आणि ही जागा तिचीच आहे, ती एकटं सांभाळते सगळं. तर मित्रांनो आम्ही फायनली लागलेलो आता आपल्या हायवेला. तर हे सातारा सोडस्तवर आपली पाहुणे मंडळी या, म्हणजे मावशी झालं, मावशीच आहे सगळ्या या हायवेच्या कडेला. साताऱ्यात जास्तवर सगळीकडे मावशीच आहेत. त्यातल्या आता हायवेकडच्या एका मावशीच्या घरी जायचंय. तर काय मम्मी गाडीत असल्यावर असे नियोजन अचानक बाहेर नियोजन होत राहते. चालायचं आता काय, चला भेटूया तिथं. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे निष्काळ गावामध्ये. आमचा गौरव दादा आमचा. तर मित्रांनो आम्ही निसराळ गावातून आता निघालोय. तर हे आमचा भाऊ सामान घेतलंय बघा. असं असते आमच्या साताऱ्यात. हा काय म्हणते हे बघा, हे शायनर समोर वज उचलं ना जिम मध्ये उगच आम्ही एवढं किलो उचलतो तेवढं किलो उचलतो. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही निघालोय साताऱ्याला. आणि ही जी गाडी आता येते तर या गाडीचा रोलच काय खतरनाक आहे बाई. काय गाडी अमेझिंग आहे बघा. भाऊनी नवीनच घेतली आता. काय रोड प्रेझेन्स आहे बाई गाडीचा, खतरनाक. अलग आहे बाई, अलग गाडी रोडवर चालते म्हणजे अलग आहे कुछ. काय खतरनाक आहे. नवीन घेतली आत्ताच त्यांनी गाडी. मी पण आता 100च्या स्पीड होतं, पण गाडी बघितली आणि मग स्पीड डायरेक्ट 60वर आली. खतरनाक. मग आत्ताच नवीन घेतली. तर बघा आत्ताच नवीन घेतली. तर मित्रांनो हा आहे आता नवीन खंबटकी टनल. म्हणजे येतानीचा अजून चालू नाही झाला, आत्ता जातानीचा चालू झाला. अतिशय वेळ वाचतोय आणि सुंदर असं रोड आपल्याला सातारला जातानीचा अजून नाही चालू झाला, येतानी चालू झाला. अतिशय सुंदर असा रोड आपल्याला लाभलेला आहे. थँक्यू सो मच महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही शिरवळ क्रॉस केलेलं आहे. म्हणजे नीरा नदी, सातारा आणि पुण्याची बाँड्री. म्हणजे पुणे इकडून जर गेलो पुण्याकडून तर साताऱ्याचं आगमन, आणि साताऱ्याहून जर इकडे आलो तर पुण्याचं आगमन. म्हणजेच बॉर्डर दोन्ही जिल्ह्यांची. म्हणजे नीरा नदी आत्ताच क्रॉस केलेली आहे. आणि साताऱ्याच्या इकडे तर काय पाऊस नव्हता. इकडं बघा रस्ते वल्ले डायरेक्ट. अतिशय सुंदर पाऊस झालाय आणि लय भारी वातावरण, एक नंबर वातावरण झालेले. वार आणि केसांच्या ह्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल एवढे काय भारी केस नाही आहेत, पण तरी अतिशय सुंदर असं वातावरणात आम्ही आता थांबलेलो. 1-2 मिनटं. काय भारी मातीचा वास आहे. पावसाळ्यातली जी
पावसाळ्यात जो पाऊस पडतो ना मित्रांनो, त्यात जो मातीचा वास येतो ना, तापलेली माती आणि त्याच्यावर पाणी जेव्हा पडतं ना मस्त पावसाचं, खरंच खूप सुंदर, अनबिलिव्हेबल. म्हणजे हे नैसर्गिक सुगंध जे असतात फुलांचे म्हणा, निसर्गाचे, ह्या पाना फुलांचे, अतिशय सुंदर. फक्त विचारांचा संच, आठवणींचा संच तुमच्यापाशी पाहिजे. आणि जर तो संच तुमच्या आठवणींचा, तुमच्या विचारांचा जर संच तुमच्याकडे असेल ना, हे वातावरण तुम्हाला एका गोल्डन प्लॅटिनियम क्षणासारखं असतं. त्यामुळे खरंच खूप भारी. म्हणजे 2 मिनटं जरी असं निसर्गाच्या, आता बघा इकडे डोंगर आहे, पुढं या साईडला डोंगर आहे, इकडं सगळा निसर्ग आहे. या साईडला तर भोर जिल्हा आहे, त्याच्या पलीकडं या साईडला महाबळेश्वर आहे, त्याच्या पलीकडं डायरेक्ट कोकण किनारपट्टी आहे. सो अतिशय सुंदर. काय बोलू आता आठवणींबाबतीत, काय बोलू आता, खूप काही या आठवणी या झुळके सोबत येतात मित्रांनो. तर मित्रांनो, हे टायगरमुळं गाडी सगळे केस होतात. तर आम्ही आलेलो आहे खेडशिवापूरच्या इथल्या गुराळात. तर आमच्या गावावरून येताना ना आपला बिना केमिकलच्या गुळाचं हे भेटतं, हे बिना केमिकलचा गुळ बनवतात आणि तो भेटतो. हे खेडशिवापूरच्या अलीकडेच येता आहे ना एक गुराळ आहे लेफ्ट साईडला. आता गुराळ भरपूर ठिकाणी असायची, आता नाही भेटत, पण इथं अजून देखील बिना केमिकलचा गुळ भेटतो. त्यामुळं आम्ही इथूनच घरातल्यासाठी इथूनच एक 10, 15, 20 किलो गुळ घेतो, चांगला मोठा. बघा हे असं गुराळ असतं, त्याच्यात गुळ टाकतात आणि दिसतंय ते गुळ आहे मस्तपैकी. चला भेटतो, गुळ घेतो आणि तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहे पुण्यामध्ये. तर पुण्याचं वातावरण बघा, मस्तपैकी पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे वातावरण काय सुंदर झालेलं आहे बघा तुम्ही. माहोल आहे हो पुण्यात. मित्रांनो, आम्ही पुण्यामध्ये आलेलो आहे, जसं तुम्ही ऐकलंच. काय माहोल झालाय पुण्यात, वाईबच वेगळी हो, वाईब वेगळी. काय माहिती, पण पुणे जसं हे कोथरूड सोडतं नवले ब्रिज, आमचं श्रीपादचं घर आहे कात्रची, इथं हायवेलाच. श्रीपाद गुजर आमचं एक मित्र आहे, तुम्ही इंस्टाला सर्च मारू शकता. कारण तो रील स्टार होणार आहे आता. आमचे सगळे मित्र रील स्टार होणार आहे. प्रफुल्ल झाला, परमेश्वर झाला, श्रीपाद झाला, त्यांना तुम्ही इंस्टाला सर्च मारू शकता. सांगायचा मुद्दा एकच आहे की जसं कात्रजमध्ये एंटर करतो तसं वाईब वेगळी व्हायला लागते. कारण मागचे काही वर्ष आम्ही पुण्यात खूप स्ट्रगल केलाय, आणि काय स्ट्रगल केलाय हा आम्हाला माहिती आहे. कारण एक रोल, छोट्याशा नाटकातल्या एका रोलसाठी आम्ही उपाशी राहून इथं एकदा प्रॅक्टिस करायचं कोथरूडला, आणि एका रोलच्या प्रॅक्टिससाठी जायचं डायरेक्ट मार्केट यार्डला, एवढं लांब. म्हणजे तसं म्हणलं तर गर्दीचा एरिया, आणि भरपूर म्हणजे केलं थोडंफार स्ट्रगल त्या काळात. आणि तो काळ म्हणजे भारी होता. चपातीवर दिवस, बाजी नसायची, म्हणजे लय काय लय भारी, म्हणजे दिवस भारी होते ते. आणि म्हणजे माझ्या जीवनातलं पहिलं नाटक हे वारजेतल्या आंबेडकर चौकाची इथं दुधाने लॉन्स आहे, तिथं आमची प्रॅक्टिस असे. जीवनातलं पहिलं नाटक मी तिथं केलं, आणि त्या नाटकात एवढं शिकायला भेटलं. लाईफ झालं, स्ट्रगल झाला कमी ह्याच्यामध्ये, छोटासा स्ट्रगल कसा करायचा, रडायचो भाई डायरेक्ट. मी एकदा त्या नक्की ॲक्टिंगचा एक विषय सांगितला गंभीर, कारण या ॲक्टिंगच्या क्षेत्रामध्ये आम्हीच नव्हतो. आम्हाला असं वाटायचं काय आम्ही जिंकू या स्ट्रगलमध्ये. पण जेव्हा एक दिवशी आमचे डोळे आमच्या डिरेक्टरने उघडले, त्या दिवशी मी एका व्यक्तीला कॉल केला आणि डायरेक्ट रडलो होतो. असला रडलो होतो बेकार, कारण त्या डिरेक्टरनी लायकी दाखवून दिली होती सगळ्यांची. माझी आमचीच नाही, सगळ्यांची. म्हणजे जे आमच्या ग्रुपमध्ये होते ना ते सगळ्यांची. असलं गंभीर, म्हणजे लोक ॲक्टिंगच्या ह्याच्यासाठी 500 रुपयाला स्वारगेट इथून बस असते कोणत्या तरी सेटवर, कोणतं पण सेट असू द्या, त्या सेटवर जाण्यासाठी 500 रुपयासाठी एक बस उभी असते. ती बस भरती TV मध्ये काम करण्यासाठी.
एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन डिटेल सांगितलं. आपल्या पुण्यात किती ॲक्टर्स आहेत, मुंबईत तर त्या ठिकाणी आहेत, म्हणजे असे भरपूर स्ट्रगल. दादर स्टेशनवर आम्ही राहिलो होतो, तर स्ट्रगल म्हणजे झोप आली तरी तिथलं ते पोलीस झोपून तोंडावर पाणी टाकायचे झोपून देतात त्या दिवशी, तेव्हा घर आठवायचं. पण तेव्हा भारी वाटायचं तो स्ट्रगल. पण आता कसं आहे, लाईफचे पार्ट, कधी नवीन रस्ता आपल्याला भेटतो आणि त्यानंतर आपण त्या रस्त्यावर चालतो, हे आपल्यालाच कळत नाही. जे नशिबात लिहिलं ते आपल्यासोबत येतं आणि येतच राहतं. त्यामुळं चलो, नक्कीच भारी वातावरण आहे. पुणे आले की असं होतं बघा, जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होत्यात. आणि चला आलो आम्ही आता बाणेरच्या अलीकडे बावधनमध्ये. आणि वातावरण भरपूर पाऊस झालेला आहे इकडं, अतिशय सुंदर. आता एप्रिलची 2 तारीख आहे आणि 2 तारखेच्या एप्रिलमध्ये एवढा पावसाळ्यासारखा. त्यामुळं कुठंतरी निसर्ग सुद्धा नाराज वाटते. त्यामुळं लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहे घरी. आणि भरपूर झोप आली, पण त्या अगोदर थोडंसं ग्रीन टी पिऊ. हे बघा, सगळ्यांचं घेतलेले ग्रीन टी पिऊ आणि थेट भेटू पुन्हा एकदा सुंदर अशा नवीन व्लॉग सोबत. नक्कीच आपल्या लोकांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या आणि स्वतःची देखील काळजी घ्या. हॅप्पी राहा, खुश राहा, आनंदी राहा. 3 शब्दांचा अर्थ एकच, सगळ्यात महत्त्वाचं, मनसोक्त जगा. बाय बाय.